श्री स्वामी समर्थ. आज आपण ब्रेड आणि दुधापासून एकदम टेस्टी अशी छान ब्रेडची मिठाई बनवणार आहोत. एकदम सोपी आहे आणि 10 मिनिटात तयार होईल. आणि एकदा जर तुम्ही याला ट्राय केलं तर तुम्ही नेहमी नेहमी बनवणार. इतकी सोपी आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा कसं बनवलंय. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 लिटर दूध घेतलंय. कढई तापायला ठेवली. मंद गॅस ठेवलाय. आता या दुधाला आपण हलवत राहू. दूध लवकर घट्ट होण्यासाठी आणि दुधाला छान टेस्ट येण्यासाठी आपण इथे एका वाटीत दूध घेतलंय थंड आणि त्याच्यात आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून घेतलंय. म्हणजे दुधाला घट्टपणा पण लवकर येतो आणि टेस्ट पण छान येते. बघा असं छान सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या मी. आणि आता हे आपण आपल्या दुधात घालणार आहोत. हळूहळू घालायचं म्हणजे ते गुठळ्या होणार नाही. घालत थोडं थोडं टाकायचं आणि चमचा हलवत राहायचं म्हणजे त्याच्या आपल्या एकसारखं मिक्स होईल ते आणि गुठळ्या तयार होणार नाही. बघ आता मी दूध पावडर घातले. 10 रुपयाचे आपलं नेसलेचं एक पाकिट असतं ते पूर्ण यात मी घालून दिलं 1 लिटर दुधामध्ये. बघा आपलं दूध लवकर घट्टच व्हायला लागलंय. आता यात मी वेलची पूड घालून घेतली आणि 1 वाटी साखर घातली. तुम्ही गोड तुमच्या चवीनुसार करू शकतात, कमी जास्त. मी तर 1 वाटी घातली कारण ब्रेड पण गोड असतात म्हणून. असं छान आता मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू म्हणजे तोपर्यंत आपलं दूध थंड होईल आणि घट्ट होत जाईल. आता इथं बघा ब्रेड घेतले तसे मी आणि याचे असे समान तुकडे करून घेणार आहे. चौकोनी असे छान तुकडे करून घेतले. आता इथं तूप तापायला ठेवलं आणि तुपात आपण हे ब्रेडचे तुकडे फ्राय करून घेऊ. फ्राय केल्यामुळे मिठाईला छान टेस्ट येते आणि आपले ब्रेड छान कुरकुरीत होतात. काही जण या कळा काढतात पण या कळा पण राहू दिल्या आहेत. तुम्ही त्या कळा काढून त्याचं पावडर करूनही दुधात घालू शकतात. बघा असं छान सोनेरी रंगावर आपण ब्रेड तळून घेतली. आता यांना बाहेर काढून घेऊ आपण. एकदम कमी ब्रेडमध्ये आणि कमी साहित्यात ती छान मिठाई आपली तयार होते. असे सर्व आपण ब्रेड फ्राय करून घेऊ. आता इथं मी सर्व ब्रेड फ्राय करून घेतले. आता थोडं तूप घेतलंय आणि त्याचे आपण ड्रायफ्रुट्स छान फ्राय करून घेतले. तुमच्याकडे जे असतील ते फ्राय करून घ्या आणि याचं छान आपण जाडसर पावडर तयार करून घेऊ. आता इथं मी एका बाउलमध्ये आधी दूध घातलंय. तुम्ही स्क्वेअरमध्ये बाउल घेऊ शकतात पण काचीचंच घ्या म्हणजे त्याच्यात छान सेट होतं. असे 1 लेअर लावली मी. 1 लेअर दुधाची, 1 लेअर ब्रेडची, 1 लेअर दुधाची ब्रेडची अशी मी असं 4 लेअर लावून घेतलेत. बघा असं आपण परत दूध घालू आणि त्यावर आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊ. या लेअर लावल्यामुळे मिठाईला एकदम छान टेक्स्चर पण येतं आणि टेस्ट पण छान वाटते. बघा अजून असं लेअर लावून घेतली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही. म्हणजे कधी घरी पाहुणे येणार असेल, आपल्याकडे करायला काही नसेल गोड, तर हे 10 मिनिटात होणारी ही आपली रेसिपी आहे. कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर घातल्यामुळे आपलं दूध पण लवकर घट्ट होतं. बघा अशा सगळ्या लेअर मी लावून घेतल्या. माझे 4 लेअर तयार झाले तेवढ्या ब्रेडमध्ये. दूधही थोडं उरलंय. आता बघा अशा लेअर लावून घेतल्या. वरून अजून ड्रायफ्रुट्स घालून घेतले आणि तुम्ही इथं गुलाबाच्या पाकळ्या घालू शकता असतील तर खूप सुंदर वाटेल. आता हे आपण 2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊ. इथं मी आता वरून ड्रायफ्रुट्स घालून घेतले. बघा आपलं 2 तासात सेट झालंय छान. तुम्हाला ही ब्रेड डिझर्टची मिठाईची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका आणि एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली म्हणून कमेंट्स नक्की करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.